भाग्याचा उदय, भाग्याचा उदय तेही जोडी संतपाय, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा, होई बळकट, होई बळकट माझ्या मनारे तू धीट, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा, तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्य झाली धनी, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. विठ्ठला भाग्याचा उदय तेही जोडी संतपाय, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा, महायोग पीठे तटे भीमरथं, वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्र हे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, पडला देहाचा विसार, जडला ब्रह्मनंदेश्वर, विशेषयवर आत्मगिरी, कलंकित कलियुगी, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय तेही जोडी संतपाय, येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग, देहूचे संत श्रेष्ठ श्रीमंत वैराग्याचे पुतळे, जगद्वंदनीय देवमान्य महाराष्ट्रभूषण, तुम्हा आम्हा जड जीवाचा उद्धार करण्यासाठी वैकुंठाहून आलेले अवतारधारक संत, आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहू निवासी जगद्गुरू तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भाग्याचं लक्षण सांगणारा अभंग आज सेवेसाठी. विठाला विठाला. अभंगाचा सरळ सरळ प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, माझ्या भाग्याचा उदय झाला. विठाला 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 विठाला. माझ्या भाग्याचा उदय झाला, माझं भाग्य उदयाला आलं. का हो तुकोबाराय, तुमचं भाग्य कशामुळे उदयाला आलं? तर तुकोबाराय सांगतात, ते हे जोडी संतपाय. मला संतांचं चरण दिसलं, त्यांचं दर्शन झालं. आता मी काय करणार आहे? संतांचे पाय पाहिले, त्या चरणावरून मी आता माझं मस्तक कधीही बाजूला करणार नाही. येथून या नुठवू माथा. काव तुकोबाराय, कधी बाजूला करणार आहात तुम्ही? हे तुमचं मस्तक, तुमचं ही शिर चरणाच्या संतांच्या चरणावरून कधी बाजूला करणार? तुकोबाराय म्हणतात, मरणा वाचुनी सर्वथा. मला मरण आलं तरी चालेल, पण मी संतांच्या चरणावरून संतांच्या पायावरून माझं हे डोकं हे मस्तक मी दूर करणार नाही आहे. पण माझं हे सर्व क्रिया करण्यासाठी तुकोबाराय आपल्या मनाला सावध करतात. हे मना, तू सावध हो, धीट हो, कारण तुझ्याशिवाय हे करणं शक्य नाही आहे. मन जर त्यामध्ये असेल तर माझं मस्तक मरेपर्यंत तुमच्या चरणावर राहील. म्हणून होई बळकट. अरे म्हणा, बळकट हो. होई बळकट माझ्या मनारे तू धीट. धीट होऊन संतांच्या चरणावरून कधी बाजूला होऊ नको. का हो तुकोबाराय, संतांच्या चरणावर संतांच्या पायावर तुम्ही फक्त मस्तक ठेवणार आहात का? तुम्ही तुमच्या मनाला सांगून त्या ठिकाणी स्थिर राहणार आहात का? तुकोबाराय म्हटले, नाही, मी अजून काय करणार आहे? तर संतांना लोटांगण घालणार आहे म्हटले. तुका म्हणे, तुका आता लोटांगणी भक्ती भाग्ये झाली धनी. मी आता संतांना लोटांगण घालणार आहे, आणि संतांना लोटांगण घातल्यामुळे माझं काय होणार आहे? तर माझी भक्ती ही परिपूर्ण होणार आहे. असा हा अभंगाचा सरळ सरळ प्रतिपाद्य विषय झाला. विठाला विठाला. अभंगावर सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य असतं पर्याय देणं. पर्याय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या श्रीक्षेत्र टाकळी लोणार श्रीक्षेत्र मांदळी महान तपस्वी आत्माराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये ही दर सोमवारची वारी आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य चितळकर अण्णा यांनीही चालू केली महाराज. आता त्याला किती वर्ष झाली आप्पा? 31 वर्ष झालं चालू आहे महाराज हे. आणि तीच परंपरा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा. जी वडिलां येथे वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. मग येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. ही वडिलांची परंपरा जोपासण्याचं काम आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज चितळकर यांनी सुंदर परंपरा ही चालू केली महाराज. त्यांना सात करणारे गोडसे महाराज असतील, आप्पा असतील, सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे आपलं कीर्तन इथं संपून जाईल. त्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा आहे. आणि आज त्या सेवेसाठी सगळे गुणवान मंडळी या ठिकाणी आले आहेत महाराज. आता कुणाचाही नामाचा उल्लेख न करता कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. कारण या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, माझं भाग्य हे उदयाला आलेलं आहे. माझ्या भाग्याचा उदय झाला महाराज. का हो तुकोबाराय, तुमचं भाग्य कशामुळे उदय झालेला आहे? काय तुम्हाला प्राप्त झालं? मला भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. मला संतांचं दर्शन झालं, संतांची भेट झाली.
वास्तविक पाहता संतांचं दर्शन, संतांची भेट, महात्म्याची भेट होणं खूप अवघड आहे. हे भाग्य आहे महाराज. तसे भाग्याचे अनेक प्रकार आहेत, पण सर्वात महत्त्वाचं जर भाग्य कोणतं असेल तर आपल्याला सुंदर असा मनुष्य देह, नरदेह भगवंताने दिले आहे महाराज. नरदेह निदान लागले हाते उत्तम सार. सुंदर असा नरदेह मिळाला आहे महाराज. हे आपलं पहिलं भाग्य आहे. आणि हा नरदेह मिळाला महाराज. आपलं जर दुसरं भाग्य कोणतं असेल तर हा नरदेह आपल्याला भारत देशामध्ये मिळाला. हे आपलं भाग्य आहे महाराज. इतर देशामध्ये जर हे नरदेह मिळाला असता, मनुष्य देह मिळाला असता तर अशी भक्ती करता आली नसती. भारत देशामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. कारण भारत देशासारखा देश नाही महाराज. इतर देश आहेत, पण आपली भारत माता आहे महाराज. भारत माता आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश ही मेरा, वो भारत देश ही मेरा. जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारती. भारत माता की. कारण भारतासारखं वैभव या देशामध्ये नाही महाराज. भारत हा संतांचा देश आहे, महात्म्यांचा देश आहे, तीर्थांचा देश आहे. मोठमोठे आचार्य या भारत देशामध्ये जन्माला आलेला आहे. पण पहिलं भाग्य आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत महाराज. त्याच्यापेक्षाही महंत मोठं भाग्य जर कोणतं असेल तर आपल्या भारत देशामध्ये 28 राज्य आहेत देवा महाराज. पण 28 राज्यामध्येही आपल्याला बाकीच्या राज्यामध्ये जन्म नाही मिळाला. त्यात महत्त्वाचं राज्य जर कोणतं असेल तर हे महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, नाही का. संतांची भूमी आहे. जसं पूर्वी साहेब एक साधक शंकराचार्यांच्या आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये गेला, त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. शंकराचार्य त्यांच्या स्वप्नामध्ये गेले, बाबा का अनुष्ठान करतो तू, कुठला आहे? म्हणजे मी महाराष्ट्रामधला आहे. शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं, महाराष्ट्रात काय कमी आहे, माझ्याकडे याची काय गरज आहे? महाराष्ट्रामध्ये तुकोबारासारखे महात्मे आहेत, ज्ञानोबारासारखे महात्मे आहेत, नामदेव महाराजसारखे आहेत, सावता महाराजसारखे आहेत, एकनाथ महाराजसारखे अनेक महात्मे महाराष्ट्रामध्ये. संतांची भूमी आहे. जा म्हणजे महाराष्ट्रामध्ये, माझ्यापाशी काय मिळणार नाही. आणि मग ते परत आले. तुकोबाराचा अनुभव घेतला महाराज. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. महाराष्ट्राचं वैभव हे मोठं वेगळं आहे महाराज. म्हणून महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला हे आपलं परम भाग्य आहे. आणि त्याच्या पुढचंही आपलं भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये मिळायला काही विशेष नाही आहे, पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिळाला ही अतिविशेष आहे महाराज. कारण ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्याला जन्म मिळाला महाराज. ही मोठं भाग्याचं लक्षण आहे. अहिल्यानगरमध्ये मिळाला याचंही विशेष काही नाही आहे. आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये मिळाला हे खूप मोठं भाग्य आहे. कर्जत तालुक्यामध्ये मिळाला हेही विशेष नाही आहे. बरं, कर्जत श्रीगोंद्यामध्ये मिळाला हे विषय. कारण ज्याचं त्याचं कसं असतं, आपलीच आई श्रेष्ठ असते महाराज. महाराज बरोबर आहे का नाही? आपली आई ती आपली आई असते. दुसऱ्याची आई आपली आई होऊ शकत नाही महाराज. आपली आई कशी का असाना, येडी का असाना, पण आपली आई असते. आपला तालुका कसा का असा, पण आपला तालुका आहे, माझा तालुका आहे. हे वैभव आहे महाराज कर्जत तालुक्याचं. तेही विशेष नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं असेल, मांदळी आणि मांदळी पंचक्रोशीमध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपलं खूप मोठं परम भाग्य आहे. हे खूप मोठं भाग्य आहे महाराज. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बाबांच्या दरबारामध्ये बाबांची सेवा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नरदेह प्राप्त झाला. या ठिकाणी आपण जन्म आलो. हे अनंत जन्माची पुण्य आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुत जन्मीचे जोडे, नाम तुझे वाचे शिया तुडे.
वास्तविक पाहता हे परम भाग्य जन्माला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं असेल संतांची भेट होणं सुद्धा हे भाग्य आहे. कारण माणसं कशालाही भाग्य म्हणतात नाही का. एखाद्याची जो आपा जमत नसेल ना, आम्हाला खूप मोठा सोयरा भेटला राव, आमचं खूप मोठं भाग्य आहे. अरे याला काय भाग्य म्हणतो वेड्या. माझ्या मुलाचं जमलं याला भाग्य म्हणता येत नाही, माझ्या वेरीला बोरला पाणी आलं यालाही भाग्य म्हणता येत नाही, मला चांगला मुलगा झाला यालाही भाग्य म्हणता येत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पायी भाग्य जनी नोहे धन पुत्र दारा. भाग्य जनी नोहे धन पुत्र दारा. हे निकटवास बरा संता पायी निकटवास बरा संत पायी. या बाकीच्याला भाग्य म्हणता येत नाही महाराज. काय काय म्हणते, बाबांची आमच्यावर कृपा झाली आम्हाला खूप चांगलं झालं, बाबांची कृपा झाली मला हे मिळालं. अरे ही कृपा होत नाही महाराज, हे भाग्य नाही आहे. निकटवास बरा संतापायी. संतांचं सौभाग्य ज्यावेळेला प्राप्त होतं महाराज, संतांचं दर्शन ज्यावेळेला प्राप्त होतं, संत ज्यावेळेला आपल्यावर कृपा करतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो दिवस आपला भाग्याचा आहे मला, तो दिवस भाग्याचा आहे. ज्यावेळेला बाबांनी आपल्यावर कृपा केली, बाबाने खरं आपल्याला साक्षात्कार केला, खरं आपल्याला दर्शन दिलं आणि जो पहिला प्रसंग असेल तो दिवस भाग्याचा असेल मला, तो दिवस भाग्याचा असेल. बाकीचं काय गोष्टीचं करता, बाकी सगळं पसारा बाबांचा आहे नाही का. ह्या पसऱ्याचं घेणं काय आपल्याला. जसं साहेब ज्यावेळेला महाभारतामध्ये युद्ध ठरल्या गेलं आणि युद्धामध्ये मदत मागण्यासाठी सुरुवातीला कृष्णाकडे दुर्योधन गेलेला आहे की उद्या युद्ध करायचं, काहीतरी मदत द्या. माझ्या श्यामसुंदराने झोपण्याचं नाटक केलं होतं. देव कधी झोपत नाही बरं, आणि देव झोपला सगळे झोपले, कधी देव झोपत नाही. पण झोपण्याचं नाटक केलं. कारण का केलं होतं तर हा दुर्जन आलेला होता. मग त्या दुर्योधनाने विचार केला देव झोपलेले आहे, त्यांच्या उशाला जाऊन बसले. थोड्या वेळाने अर्जुनही त्या ठिकाणी पोहोचले. अर्जुन आलेलं पाहिल्याबरोबर भगवान उठले आणि म्हटले, अरे अर्जुना कधी आलास. म्हणजे आत्ताच आलो आहे. कशासाठी आला. म्हणजे उद्या युद्ध सुरू होणार आहे, मला मदत हवी म्हणले काहीतरी. लगेच पाठीमागून आवाज आला, देवा अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, अगोदर माझा अधिकार आहे, मला आधी म्हणजे काय पाहिजे ते. माझ्या श्यामसुंदराने सांगितलं, दुर्योधना अरे अर्जुन हा दाखठा आहे आणि व्यवहार असा सांगतो, थोरल्याने वाटणी घरातील दाखठ्याने उचलायची. उद्या युद्धाला सुरुवात होणार आहे ना, मग अर्जुनाला मागू दे काय मागायचं ते. नाही म्हणजे माझा अधिकार पहिला आहे. ठीक आहे म्हटले, काय मागायचं माग. म्हटले एका बाजूला माझं सर्व सैन्य राहील आणि एका बाजूला मी एकटा राहील. प्रसंगात 4 हिताच्या गोष्टी सांगेल, हातात शस्त्र धरणार नाही, कोणतं पाहिजे माग. दुर्योधनाने विचार केला, एकट्या देवाला घेऊन करायचं आहे काय, तिथं जेवायचं नाही, युद्ध करायचं आहे. सगळी सैन्य मागितलं महाराज. अर्जुनाला विचारलं, तू खुश आहेस का. अर्जुन म्हणला, देवा मला बाकी काहीच लागत नाही आहे, मला फक्त आपल्या आशीर्वादाची गरज आहे. आपल्या लक्षामध्ये दुर्योधनाने देवाचं मागितलं तर संपूर्ण 100 कौरवाचा नाश झाला. अर्जुनाने देवच मागितला, 5 पांडवांचा विजय झाला. विठाला विठाला. आपण या मांदळीमध्ये आल्यानंतर बाबांचं काहीच मागायचं नाही मला, सगळं हे बाबांचं आहे. आपलं काय, आपलं काहीच नाही महाराज, फक्त बाबांची कृपा, बाबांचे आशीर्वाद जर मिळाले तर सगळी गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात महाराज. जसं म्हणतात ना, एक राजा रात्रीच्या प्रसंगाला आपल्या नगरीमध्ये काय चाललंय पाहायला फिरायला गेला. त्या राजाने कपडे बदलले होते, वेश बदलला होता आणि तेवढ्यामध्ये हातामधली अंगठी मात्र काढून ठेवायची विसरली होती. त्यांना 4 गुंडांनी गाठलं आणि ती अंगठी त्या राजाची हिसकून घेण्याचा प्रयत्न केला.
राजाने आरडाओरडा सुरुवात केली. एका आश्रमशाळेमध्ये 4 मुलं झोपलेली होते. कशाचा आरडाओरडा चालला म्हणून पाहायला आले तर कुणीतरी 4 एक जणाला हाणतंय पाहिलं. धावत पळत आले आणि त्या राजाची सुटका केली. राजाला आनंद वाटला. राजाने ओळख दिली नाही, पण त्या 4ही मुलाला सांगितलं, मुला हो, उद्या तुम्ही वाड्यावरती या, राजांकडून तुमचा सत्कार होणार आहे. ठीक आहे. मुलं म्हणले काय हरकत नाही. म्हणले आमची ओळख, म्हणजे तुम्ही या, मी तिथे आहे म्हटले. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी हे 4 मुलं गेले राजाच्या दरबारामध्ये, तर स्वतः राजा त्यांचं स्वागत करायला उभा होता. महाराज गेल्यानंतर त्यांचं स्वागत केलं आणि मग त्या राजाने सांगितलं, मुला हो, रात्री तुम्ही जर नसता तर मला गुंडांनी मारलं असतं, पण तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी देणार. मागा म्हटले, काय मागायचं ते मागा. आता ह्या 4नी विचार केला, ही पहिल्या क्रमांकात मला माझं घर चांगलं नाही, मला मोठा बंगला पाहिजे. बंगला बांधला, मला पत्नी पाहिजे. म्हणून प्रधानजी सांगितलं, पत्नी देऊन टाकायला तुझी मुलगी. बंगला दिला, सगळं ऐश्वर दिलं. महाराज दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, माझं गाव खेड्यामध्ये आहे, गावाला रस्ता नाही आहे, माझ्या रस्ता चांगला झाला पाहिजे, माझं गाव सुंदर झालं पाहिजे. राजा म्हणे, ठीक आहे, तुझी मागणी मंजूर. तिसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? म्हणजे मला भरपूर संपत्ती पाहिजे, मला बाकी काही लागत नाही आहे. म्हणजे तुला भरपूर संपत्ती घेऊन जा. सगळं दिलं महाराज. आणि जो 4था उरलेला होता ना, त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, सरकार, राजे, मला काही लागत नाही आहे. अरे पण काहीतरी महाग म्हटले. म्हटले, मला काही लागत नाही आहे, माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही प्रत्येक दीपावलीला माझ्या घरी जेवायला यावं, एवढीच इच्छा आहे. राजे म्हणजे ठीक आहे. आता मला सांगा, एकाने बंगला मागितला, पत्नी मागितलं, सर्व ऐश्वर मिळालं. एकाने रस्ता मागितला, गाव सुंदर झालं, सगळं ऐश्वर मिळालं. एकाने संपत्ती मागितली, सर्व मागितलं. ह्याने काहीच मागितलं नाही. काय मागितलं? फक्त प्रत्येक दीपावलीला तुम्ही माझ्या घरी जेवायला या. आता राजा ज्याच्या घरी जेवायला येणारे महाराज, त्याला पत्नी नव्हती, पहिली बायको करून दिली, मोठा महाल बांधण्यात आला, त्याचं गाव सुंदर केलं, रस्ता सुंदर केला. एवढंच नाही, दरवर्षी राजा येणारे म्हणून दरवर्षी त्यामध्ये काम होऊ लागलं महाराज. तसं बाबांकडे येताना आपण काही बाकी मागायचं नाही आहे, काही मागायचं नाही आहे, फक्त आणि फक्त एक बाबांचे आशीर्वाद मागायचे. आणि बाबांचे आशीर्वाद जीवनामध्ये मिळणं महाराज, काहीच कमी पडत नाही महाराज, काहीच कमी पडत नाही. एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा साहेब, जी गोष्ट प्रयत्नाने मिळत नाही आहे, काय, जी गोष्ट प्रयत्नाने मिळत नाही आहे, ती गोष्ट महात्म्याच्या आशीर्वादाने सहज मिळते महाराज. हे सामर्थ्य बाबाचं आहे, हे सामर्थ्य बाबांचं आहे, हे लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. सहज मिळते. बाबांकडे आल्यानंतर बाकी काहीच नाही, फक्त बाबा मला कधी कोणताही प्रसंगाला सद्बुद्धी दे, चांगले विचार दे, एवढीच फक्त अपेक्षा ठेवायची महाराज. विठाला विठाला. आणि हे खरं भाग्याचं लक्षण आहे, दुसरं भाग्याचं लक्षण काही नाही आहे. म्हणून तसं वास्तविक पाहता संतांची कृपा, संतांची भेट होणं हे अघटित आहे. महाराज सांगतात, चंद्र अमृत सुखे शेवेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य येळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होई गा. यदा काही चंद्र अमृत ग्रहण करायची ताकद, ते सामर्थ्य आपल्याकडे नाही आहे. चंद्र अमृत चकोरा फावले, चकोरा पक्षाला हे चंद्र अमृत सेवन करण्याचं ताकद आहे, सामर्थ्य आहे. पण महाराज आता हे अघटित आहे, पण तरी घडून आणता येईल. आपण कोजागिरी पौर्णिमेला पाहतोच ना, ते दुधामध्ये चंद्रामृत. रवी असता जाता धरवेल, सूर्य अस्ताला चाललेला आहे, पण तपादिकाच्या सामर्थ्याने त्या थांबवून धरता येईल. ज्या समुद्रामध्ये मोठमोठी जहाजे उलथ्याची पालथे होतात महाराज, असा समुद्र देखील मनुष्य बाहुबलाने तरून जाता येईल, वीर सावरकरासारखं. परी त्या साधूची भेट ना होई गा. त्या साधूची भेट होणं अवघड आहे. आणि ज्या वेळेला साधूची भेट होते महाराज, त्यावेळेला तो दिवस भाग्याचा असतो महाराज, तो दिवस भाग्याचा असतो, तो दिवस भाग्याचा असतो. तसं साधूची भेट खूप होणं अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेट. हां, परी जग जेठी करुणा केली, नाही का. मग हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे ना,
खूप अनंत जन्माच्या शेवटी पाहता नरदे आता आला तुझा. आज आपल्याला बाबांचं दर्शन झालं, हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना. अनंत जन्माची पुण्याही आपल्या उपयोगी आल्या. मग आपलं सारखे भाग्यवान आपणच आहोत महाराज, दुसरं कोणी नाही, आपणच भाग्यवान आहोत. कारण बाबांच्या दरबारामध्ये बाबांचं दर्शन आपल्याला दर सोमवारी दररोज म्हटलं तरी होतं महाराज. फक्त एक लक्षामध्ये ठेवा, बाबांकडे येत असताना कसं यायचं हे आपण ठरवायचं. आपण कशी आहोत हे फक्त बाबांना आणि स्वतःला माहीत असतं महाराज, दुसऱ्याला नाही माहिती आपण कशी आहोत. आपल्या वरल्या पेहरावून फेटा चांगला बांधा, कपडे चांगले घातले, माणूस म्हणजे हे याच्यासारखा महाराज नाही. अरे त्याला कोण खातं? त्याचं अंतकरण कसं आहे, त्याचा भाव कसा आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याला खूप महत्त्व आहे. एक महात्मा गांधींचं वाक्य आहे, ज्ञान मनभर आहे, पण त्या ज्ञानाला जर आचार विचाराची जोड नसेल तर ते ज्ञान झिरो आहे, तो झिरो आहे महाराज. मग आपण कसे आहोत फक्त स्वतःला माहीत आहे आणि बाबांना माहीत आहे. बाकीच्याला काय करायची माहीत करून महाराज काय करायचं? त्यांना माहीत असतं ना सर्व गोष्टी प्राप्त होत असतात महाराज. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने महात्म्याचं दर्शन होतं, महात्म्याचा आशीर्वाद मिळतो, त्यावेळेला सर्व गोष्टीची अनुकूलता प्राप्त होत असते महाराज. सर्व गोष्टी त्यांच्यावर सोपवा आणि त्यांच्यावर श्रद्धेने जर सोपवल्या, आपलं पात्र निस्वार्थ असेल तर आजही सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर बाबा तो संकल्प आपला पुरा करून घेतात महाराज, पुरा करून घेतात. विठाला विठाला सांगतात, माझ्या भाग्याचा उदय झाला आणि संतांचं दर्शन झालं अभंगाच्या भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. तुकोबार माझ्या भाग्याचा उदय झाला आणि संतांचे पाय, संतांच्या पायाचं मला दर्शन झालं, तेही जोडी संत पाय. कारण संतांचे पाय पाहिल्याबरोबर मला सांगतात त्रिविध तापाची होळी होते महाराज, नाही का. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. संतांचे चरण पाहिल्यावर त्रिविध तापाची
झाली बोळवण, पण कधी देखिल्या चरण वैष्णवांचे. संतांचं चरण पाहिल्यावर त्रिविध तापाची होळी होते. त्यांचं चरण पाहिल्याबरोबर का संतांचं चरण पाहायचं महाराज, का संतांचा चरणावर मस्तक ठेवायचं, त्याला खूप मोठा भाव आहे. संतांच्या चरणावर का मस्तक ठेवायचं, त्याचा एकच महत्त्वाचा विषय आहे. कारण संतांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांचे आशीर्वाद मिळाले, तर संतांच्या विचाराप्रमाणे आपण वागायचं. त्याला महत्त्वाची ताकद आहे. म्हणजे आता निका आपण संतांच्या चरणावर कितीही डोकं ठेवलं ना, आपलं चाललंय रामभाऊ तंबाखूची पुढे, याच्या तिकडल्या गप्पा कसं काय असं, अरे कधीही काही उपयोग होणार नाही महाराज, कधीही उपयोग होणार नाही. ज्या वेळेला संतांची भेट होत असते महाराज, महात्म्यांची भेट होत असते, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं की संतांच्या विचाराप्रमाणे जर आपलं आचरण असेल तर निश्चितपणे बाबा एक दिवस आपल्याला साक्षात्कार त्यांचा होत असतो, आपल्यावर कृपा करत असते. आचरणाला खूप मोठी किंमत आहे. चरण आणि आचरण, चरण कुणाचे आहे आणि पाय कुणाचे आहे. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याचं चरण आहे, आणि ज्याचं आचरण भ्रष्ट आहे त्याचे पाय आहेत पण चरण नाही महाराज. मग आपण कुणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं हा ज्याचा त्याचा भाव आहे, त्याने प्रत्येकाने ठरवून घेणं गरजेचं आहे. आचरण शुद्ध असणं गरजेचं आहे, आणि ज्याचं आचरण हे शुद्ध फक्त महात्म्यांचं असतं, संतांचं असतं, आणि त्यांच्या चरणावर जर डोकं ठेवलं ना महाराज तर आपलंही जीवन बदलतं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं महाराज. कुणाच्या डोक्यावर पाय ठेवून होत नाही आहे. आज कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कलित बहुत. संत मला महाराज म्हणा, मला महात्मा म्हणा म्हणणारे भरपूर आहेत महाराज, खूप म्हणतात, खूप म्हणतात. सावध, कलियुगामध्ये सावध आहे, संत ओळखणं सावध आहे. एका महात्म्याने सांगितलं, तुमच्या समाजामध्ये ज्या वेळेला दीक्षा घ्यायची म्हणतात एका मुनी, त्यांचे असे केस उपटतात म्हणतात नाही का, बरोबर आहे का. आणि केस उपटत असताना जर तो महात्म्याने केलं की माझा हा योग्यतेचा नाही आहे, तसं मला वाटतं समाजाने महाराजांना सुद्धा तोच प्रयोग लागू केला पाहिजे. आप खूप अवघड झालं आहे महाराज. बोलणंही सोपं आहे, समाजाला उपदेश करणंही सोपं आहे, पण आपल्या आचरणामध्ये आणणं अवघड आहे. आणि ज्यांचं आचरण शुद्ध असतं त्याचं चरण असतं. एका पोपटपंची बोलण्याला काय अर्थ आहे महाराज, काही अर्थ नसतो. मग हा विचार करायचा महाराज, कोणत्या महात्म्याच्या चरणावर आपण डोकं ठेवायचं, मस्तकात का ठेवायचं, तर मस्तकामध्ये ते सामर्थ्य आहे, मस्तकाला खूप महत्त्व आहे नाही का. ज्यावेळेला एक राजा आणि प्रधान शिकारीसाठी वनामध्ये गेले, आणि वनामध्ये गेल्यानंतर सैन्य पाठीमागे राहिलं, आणि राजा आणि प्रधान दोघेच पुढे फिरू लागले. एक जगदंबा मातेचं मंदिर होतं, आणि त्या मंदिरामध्ये दोघं गेले, दोघांनी दर्शन घेतलं. पण घनदाट जंगलामध्ये मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज एक राक्षस राहत होता, आणि त्या राक्षसाने राजाचं आणि प्रधानजीचं शिर जे आहे ते धडा वेगळं केलं, दोघांनाही मारलं. आणि दोघांना मारल्यानंतर पाठीमागून सैन्य आलं तर पाहतो तो राजाचाही शिर धडा वेगळा आहे, प्रधानजीचाही शिर धडा वेगळा आहे. पुन्हा आपल्या नगरामध्ये गेले, सगळ्यांना सावध केलं. पण प्रधानजीची पत्नी आणि राजाची पत्नी सगळ्याच्या अगोदर मंदिरामध्ये आल्या. आई जगदंबा मातेच्या आदिमाई शक्तीला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. आणि ज्या वेळा दंडवत घातला सांगितलं, आई आम्ही आता या ठिकाण उठणारच नाही आहे, जोपर्यंत आमचे पती जिवंत होत नाही आहेत तोपर्यंत आम्ही उठणार नाही महाराज. एक आठवडाभर राहिले, शेवटी देवी प्रसन्न झाली, आणि देवीने सांगितलं काय मागायचे माग, आम्ही प्रसन्न आहे. तर या दोघी राजाची पत्नी आणि प्रधानजीच्या पत्नीने सांगितलं आमचे मालक जिवंत व्हावं हीच आमची इच्छा आहे. देवीने सांगितलं काही हरकत नाही आहे, परत तुमचे जे काही शिर आहे ते धडाला लावा म्हटले. मग घाई गडबडीमध्ये काय झालं, जे राजाचं शिर होतं ते प्रधानजीच्या धडाला लागलं, आणि जे प्रधानजीचं शिर होतं ते राजाच्या धडाला लागलं, आणि जिवंत झाले महाराज. आणि नंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की घोटाळा झाला. पुन्हा जगदंबा मातेला पुन्हा प्रश्न केले, प्रार्थना केली, माते आमच्याकडून चुकलं, शिर वेगवेगळं झालं, काय करायचं आता, पती म्हणून कुणाचा स्वीकार करायचा.
त्यावेळेला जगदंबमातेने सांगितलं, ह्या खाल्ल्या देहाला काही महत्त्व नाही, ज्याचं जे शिर आहे तो तुमचा पती आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय सांगतात की माझं जे मस्तक आहे मी संतांच्या चरणावर ठेवणार आहे. येथून या नुठवू माथा. काव तुकोबाराय संतांच्या चरणावर मस्तक कुठपर्यंत ठेवणार आहे? मरणा वाचुनी सर्वथा. जोपर्यंत मला मरण येत नाहीये तोपर्यंत मी संतांच्या चरणावरून डोकं काढणार नाही, असा दृढ विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजेत, निष्ठा पाहिजेत महाराज. बाबांकडे येत असताना आपली हीच विषय असतो. आपण श्रद्धेने जर आलो, विश्वासाने आलो, प्रेमाने आलो आणि संपूर्ण बहार जर बाबावर घातला ना महाराज, आजही आपली इच्छा बाबा पुरी केल्याशिवाय राहत नाही, पण संपूर्ण भार त्यांच्यावर घालणं गरजेचं आहे. हे मस्तक आता बाबा मिळत तरी चालेल, पण तुमच्या चरणावरून आम्ही बाजूला होणार नाहीये, हा विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला संतारी जगणारे बरोबर ना, त्यांना तुकोबाराने सांगितलं होतं, जर मी आधी गेलो तर माझ्या देवावर तू माती टाकायची मुठभर, आणि तू जर आधी आता मी टाकीन म्हणजे तुकोबाराने वचन दिलं होतं. तुकोबाराय आधी वैकुंठाला गेले आणि नंतर 30 वर्षांनी हे संताजी जमदाडे गेले. बरोबर ना? हां हां तिली, हां तिली समाजातले. हां नंतर गेल्यानंतर तिली समाजाने त्यांना आणलं, त्यांच्या पद्धतीने मोठा त्यांना समाधी दिली. पण माती टाकत असताना त्यांचं शिर कायम वर येत होतं महाराज. ते बुजेनाच काही केल्या. शेवटी सगळे कंटाळले आणि कंटाळल्यानंतर त्यांच्या मुलाला हाक मारली. त्यांच्या मुलाचं नाव केशवा. म्हणजे केशवा तुझ्या वडिलांनी तू म्हटली, आता म्हटले मला काही कळत नाही, किती जरी माती लागली तू वरच येतोय म्हटली. मग ज्यावेळेला मुलगा गेला, बाबा काही चुकलं का आमच्याकडून, का अशी अवस्था होते म्हटली, आणि चुकलं असं क्षमा करा मुलाने बाबांना बोलले महाराज. मग तो संताजी बोलायला सुरुवात झाली, मृत झालेला. म्हणजे तुमचं काही चुकलं नाही, पण मला माझ्या गुरुने वचन दिलेलं आहे, तुमच्या शेवटच्या क्षणाला मूठभर माती टाकण्यासाठी मी तिथं हजर राहील. जोपर्यंत गुरु येत नाही आहेत तोपर्यंत मी अशीच अवस्था होणार आहे. मेलेल्या मढ्याने भजन करायला सुरुवात केली महाराज. तुकाराम 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 तुकाराम. ज्या वेळेला त्यांनी जप केला तुकोबारायांचा, त्यावेळेला निघाले महाराज वैकुंठाहून. कोण? माझे तुकोबाराय. फेटा घेतला, फेटा बांधला. देवाने विचारा, तुकोबाराय कुठे निघाला? म्हणले संतोबाला आणायला चाललोय म्हटले. त्यांना मी वचन दिलं होतं. तुकोबाराय आले महाराज, त्यांच्या देवावर माती टाकली. त्यावेळेला तो देह झाले एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे. संतांच्या चरणावर माथा ठेवला ना महाराज,
तो माथा मस्तक कुठपर्यंत ठेवायचं तर मरणा वाचुनी सर्वथा मरण येईपर्यंत आता मी तुमच्यापासून हलणार नाही हा भाव असणं गरजेचं आहे महाराज. मग संतांच्या चरणावर मरण येईपर्यंत जर मस्तक ठेवायचं असेल, त्याला गरज जर कुणाची असेल, त्याला गरज आहे ते मनाची आहे. बागल महाराज तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कारण संतांच्या चरणावर हे मस्तक ठेवण्यासाठी मरेपर्यंत त्या ठिकाणी विचार राहण्यासाठी महाराज त्याला गरज जर कोणाची असेल तर त्याला गरज आहे मनाची. मन जर त्या ठिकाणी स्थिर राहिलं तर सर्व गोष्टी होतील महाराज. कारण मन कसं आहे, चंचल चपल बहु नलगे बहु जाता नलगे जाता येता नलगे वेळ, एवढं मन अवघड आहे महाराज. आजपर्यंत बहु चंचल चपळ आत्तापर्यंत शास्त्रज्ञाने सर्व गोष्टीचा शोध लावला. कोणती गाडी किलोमीटरला किती धावते, ही लाईट जी येते किती सेकंदाला किती किलोमीटर पळते, सर्व काही शोध लावला महाराज. पण मनाचा शोध अजून कुणाला लावलेला नाही. कारण मन हे चित्त हे चंचल आहे. चलम चित्तम चलम युत्तम चलन जीवन योगेने चलाचले ही संसारे धर्म कोई निश्चल. चित्त हे मन हे चंचल असतं महाराज. आता खूप मोठा विषय आपल्याला वेळ नाही, पण या मनाला स्थिर करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतामध्ये आहे आणि बाबामध्ये आहे, दुसऱ्याकडे कोणाकडे नाही महाराज नाही. आता हे मन कसं आहे, माऊलीने दृष्टांत दिला आहे नाही का, जैसे चरणे शिळी यायचे माऊली सांगतात. शेळी यायची बरोबर आहे ना. हां, शिळी जशी मन कसं आहे शिळीसारखं आहे. शिळी मन वडळ कितीही जरी चरून आणली आणि त्या शिळीपुढे जर हिरवीगार पेंडी धरली ती घास खाल्ल्याशिवाय राहणार नाही आहे नाही का. एक सुंदर दृष्टांत सगळ्याला माहिती आहे की जसं राजांनी पण केला, जी माझी पोटभर शिळी चारून आणीन त्याला 20,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. मग सगळे चारायला न्यायचे, भरपूर खायला घालायचे आणि संध्याकाळी राजाच्या दरबारामध्ये नेली की राजेसाहेब विचारायचे, शिळी चारून आणली म्हणले चारली, पोटभर म्हणले हो पोटभर चारली. राजाने लगेच घासाची पेंडी घ्यायची समोर धरायची, शिळी पळतच यायची आणि ती खायची म्हणजे नाही बघ. असं करता करता मग एका ग्रस्ताने विचार केला, म्हणले मी हे बक्षीस जिंकणार आहे. मग त्याने शिळी घरी नेली महाराज. घरी नेली त्याने चारली नाही, घासाची पेंडी हातामध्ये धरायचा, शिळी खायला आली की मुंडक्यावर ठोका मारायचा काठीचा. दिवसभर तिला घाससुद्धा खाऊ दिला नाही महाराज. समोर आली धावत की पडून फाटका. दरबारामध्ये नेली राजाच्या. राजाने विचारलं, शिळी चारून आणली म्हणले हो पोटभर चारली. म्हणले काय पोटभर चारली, कपाटाला कपाट गेले. म्हणजे अहो चारली प्रयोग करा. राजाने पेंडी समोर आणली, मुलगा पाठीमाग पुढून उभा गेला, शिळी लगेच पाठीमागे 10 फूट सरली. बक्षीस मिळालं. मी आपल्याला हे का सांगितलं महाराज, जसं त्या ग्रस्ताने, शिळी ही खतरनाक आहे खाल्ल्याशिवाय राहत नाही, पण त्या ग्रस्ताने फटके मारल्यामुळे ती शेळी परत आली नाही महाराज. तसं या मनाला वारीचा फटका असावा, दर सोमवारचा फटका असावा. आणि जर या मनाला सारखे आपण फटके मारत राहिलो ना तर ते मन बाबांच्या चरणावर निश्चितपणे स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. पण मनाला फटक्याची गरज आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय सांगतात, मनाला बळकट हो, धीर धर,
कारण तुझ्याशिवाय हे मस्तक माझं तुमच्या चरणाने ठीक राहणार नाही. मग या चंचल चित्ताला भगवंताच्या जवळ राहणं गरजेचं आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. पण काय भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. बाबांच्या दरबारामध्ये आपण आलो. आपलं मन जर बाबांच्या चरणावर स्थिर धरणं महाराज, आपण ज्या वेळेला मन स्थिर होत असतं ना त्यावेळेला ती व्यक्ती स्वतःला विसरत असते, स्वतःला विसरत असते. एवढंच नाही, बाबाचं स्वरूप त्यांना प्राप्त होत असतं. हे सामर्थ्य आहे महाराज. स्वतः परमार्थामध्ये दुसरं काय असतं? परमार्थामध्ये जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही आहे तोपर्यंत आपल्याला तो खरा आनंद नाही मिळत महाराज, खरा आनंद मिळत नाही. आणि ज्या वेळेला आपण स्वतःला विसरतो ना महाराज त्याच वेळेला आपल्याला खरा तो आनंद प्राप्त होत असतो. विठाला विठाला तुकोबाला काही साधक म्हणजे प्रश्न केला का हो महाराज तुम्ही सांगता संतांचं चरण पाहिल्यावर मी ते मस्तक ठेवणार आहे चरणावरती आणि चरणावर मस्तक मरेपर्यंत ठेवणार आहे. त्या मनाला मी सावध करणार आहे, मनाला स्थिर करणार आहे. का हो तुकोबारा एवढंच करणार आहात का? तुकोबारा म्हणले नाही, मी अजून करणार आहे. काय करणार आहे? लोटांगण घालणार आहे. तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी तुम्ही अनुठवू माता तुम्ही अनुठवू माता मरणा वाचनी सर्वता मरणा मरणा वाचोणी सर्वता मरणा वाचोणी सर्वता मरणा वाचोणी सर्वता मरणा वाचोणी
सर्वता मरणावाचुनी सर्वता मरणावाचुनी सर्वता मरणावाचुनी मरणावाचुनी सर्वथा 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 मरणावाचुनी सर्वथा मरणावाचुनी सर्वथा हे तुकोबारा सांगतात की संतांना लोटांगण घालणार आहे. कारण लोटांगामध्ये सर्व विधी आल्या महाराज. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग दंडवत घालणार आहे. एवढंच नाही तुकोबारा सांगतात लोटांगण घातलं ना महाराज. अरे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य तुका म्हणे धन्य सुखे संताची आनालो सुखे संताची आनालो हलो सुखे संताचे नाम हे लोटांगणी आलो लोटांगणी आलो लोकांगणी आलो लोकांगणी आलो वैष्णव भार देखोनिया वैष्णवार देखोनिया वैष्णव भार देखोनिया वैष्णवार देखोनिया आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे हे आता फिटले माझे कोडे आता फिटले माझे आता फिटले माझे कोडे आता फिटले पुढे जाणारच नाही 2 मिनिटात आता मी वेळेची पुढे नाही त्याला 2 मिनिटात काळजीच करत नाही संतांच्या दरबारामध्ये जर लोटांगण घातलं महाराज सगळं जीवनाचं कोडं सुटत असतं. म्हणून तुकोबा लोटांगण घातलं महाराज. म्हणून आज बाबांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहोत. प्रत्येकाने श्रद्धेने विश्वासाने भगवंताचं चिंतन करावं. बाबांच्या चरणावर निस्वार्थपणाने मस्तक ठेवावं आणि आपलं जीवन हे धन्य करून घ्यावं महाराज. विठोबा रखुमार माझे हरे जय जय
रुखमाये देवा 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारा